नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीची जी काय ॲड आलेली आहे 300 असिस्टंटची त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात पाहूया की कशाप्रकारे त्या ॲडमध्ये 300 पदं आहेत जे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत वेगवेगळ्या स्टेट वाईज. तर ॲड चालू करूया आपण आणि पाहूया की नेमकी कोणते कोणते पदं आणि किती पदं आपल्याला या ॲडमध्ये आलेली आहेत आणि रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे, तिथे एक्झाम कसे होणार आहेत, पॅटर्न कसे असणार आहे. तर मित्रांनो, ही ॲड आहे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडची 300 असिस्टंट म्हणजेच क्लरिकलचं जे काय पद असतं त्यांना ते असिस्टंट म्हणतात. त्या असिस्टंट त्या पदाची ही ॲड आहे. ही प्रत्येक स्टेट वाईज दिलेली माहिती आहे. बघा, आंध्र प्रदेशमध्ये 6 आहे, त्याच्यानंतर पुढे आसाममध्ये 3 आहे. तर आपल्या महाराष्ट्रासाठी मित्रांनो आपण इथे पाहू शकतो 81 जागा आहेत. सगळ्यात जास्त जागा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत आणि रिलेटेड रिझर्वेशन जे काय असणार आहे ते समोर दिलेलं आहे. लोकल लँग्वेज बद्दल पण बोललेलं आहे. मराठी लोकल लँग्वेज आहे आपली. आता काही महत्त्वाच्या डेट्स पाहूया मित्रांनो की हे ॲडमध्ये अप्लाय करण्याची डेट बघा 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत पोर्टल ओपन असणार आहे अप्लाय करण्यासाठी ह्या ॲडसाठी. त्यानंतर 2 मार्चला प्रिलिम एक्झाम होणार आहे. त्यानंतर मेन्स एक्झामबद्दल काही डिटेल डेट दिलेली नाही आहे, ती नंतर अपडेट केली जाईल वेबसाईटवर. इथे त्यांनी दिलेलं आहे की रेग्युलर अपडेट्स या वेबसाईटवर अपलोड करण्यात येतील. तर आपल्याला त्या वेबसाईटला व्हिजिट करत राहावं लागणार आहे की नेमकं कधी अपडेट येणार आहे, काय अपडेट येणार आहे, काय नाही. ह्या बेसिक महत्त्वाच्या डेट्स होत्या त्या लक्षात राहू द्या की 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत आपण फॉर्म अप्लाय करू शकतो. त्यानंतर 2 मार्चला एक्झाम होणार आहे प्रिलिमिनरी. आणखी पाहूया पुढे काय महत्त्वाचं आहे काय नाही ते. एज बद्दल सांगितलेलं मित्रांनो. एज बद्दल बघा 1 जानेवारी 2024ला मिनिमम एज 21 पाहिजे आणि मॅक्सिमम 30 इयर्स हे एज पाहिजे. त्यानंतर रिलेटेड रिलॅक्सेशन सुद्धा आहे. इथे जे काय ॲप्लिकेबल रिलॅक्सेशन आहे ते पण इथे दिलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं मित्रांनो इथे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. इन एनी डिसिप्लिन ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यानंतर नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ स्टेट युटी. जी काय रिजनल लँग्वेज त्या पर्टिक्युलर स्टेटची असेल किंवा युटीची असेल, युनियन टेरिटरी, ती लोकल लँग्वेज आपल्याला येणं गरजेचं आहे. जसं की महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणं गरजेचं आहे. तर ती तिथे 8 असणार आहे. त्यानंतर बाकीचे डिटेल्स दिलेले आहेत, जे काय रिझर्वेशन असणार आहे कॅन्डिडेटसाठी त्याबद्दलचं. पाहूया अजून पुढे काय महत्त्वाचं आहे ते काय नाही ते. EWS बद्दल पण माहिती दिलेली आहे. जी रेग्युलर क्रायटेरिया असतो सर्वांसाठी तोच कॉमन आहे. सिलेक्शन प्रोसिजर बघा मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर होणार आहे प्री, मेन आणि रिजनल लँग्वेजची टेस्ट. पहिल्यांदा प्री असणार, मेन्स असणार, त्यानंतर रिजनल लँग्वेजची टेस्ट होईल. तर प्रीमध्ये बघूया आपण काय सिलेबस असणार आहे. हे पहा मित्रांनो, प्रीमध्ये इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांट. इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी, रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी, क्वांट 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी. तर हा 100 मार्कांचा पेपर असणार आहे आणि 60 मिनिट याला वेळ असणार आहे. तर ही होईल आपली टेस्ट प्रिलिम. प्रिलिम क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला मेन्स द्यायची असते आणि मेन्ससाठी पहा काय सिलेबस आहे आणि कसं स्ट्रक्चर असणार आहे. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, रिझनिंग 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, क्वांट 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, कम्प्युटर नॉलेज सुद्धा 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी आणि जनरल नॉलेज 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी. 250 मार्क 200 क्वेश्चन. हा एक क्वेश्चन जवळपास 1.25 मार्कांसाठी आहे इथे आपण पाहू शकतो. हा आहे मेन्सचा. मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर
त्याआधी एक महत्त्वाचं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. प्रिलिम आणि मेन्स दोन्ही एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग इथे आहे. त्यानंतर इथे बघूया अजून आणखी काय माहिती दिलेली आहे. जो कोणी क्वालिफाय करेल प्री मेन्स, त्यानंतर त्यांना एक रिजनल लँग्वेजची टेस्ट असणार आहे. प्रत्येक रिजनची जी काही लँग्वेज असेल लोकल, त्या लँग्वेजच्या अनुसार इथे टेस्ट होणार आहे. तर इथे डिटेल्स दिलेले आहेत त्याबद्दलचे. क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे. इथे काही म्हणजे मार्क्स वगैरे घेणार नाहीत, कन्सिडर करणार नाही, तिथे क्लिअर लिहिलेलं आहे. फक्त क्वालिफाईंग एक्झाम होणार आहे रिजनल लँग्वेजची, ते अंडरस्टँडिंग लेवल समजण्यासाठी. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेली आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत काय नाही ते. अजून पाहूया आपण काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक्झाम सेंटर पहा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी. MM रिजन सुद्धा आहे ते. तर हे काही सेंटर्स आहेत आपल्या प्री एक्झामसाठी, आणि मेन्ससाठी पण आहेत. मेन्ससाठी मुंबई आणि पुणे हे दोनच आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. ॲप्लिकेशन फीस पहा मित्रांनो, ॲप्लिकेशन फीस आहे 100 रुपये SC ST आणि PWBD साठी, आणि 850 अदर कॅन्डिडेटसाठी. अजून पाहूया काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत काय ते. ॲप्लिकेशन प्रोसिजर बद्दल सांगितलेलं आहे की ह्याच वेबसाईटवर जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे. रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जाऊन क्लिक करून. अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत का खाली पाहूया आपण. सॅलरी बद्दल इथे आहे. हे पहा मित्रांनो, हा बेसिक पे असणार आहे या पदासाठी 22,405, आणि एक अराउंड 35 to 40च्या आसपास आपली ग्रॉस सॅलरी असेल इनिशियल स्टेजला. तर एक जनरली हा या स्ट्रक्चरमध्ये व्हॅरी होते, स्टेट वाईज म्हणा किंवा तिथलच्या सिटी वाईज. तर त्या हिशोबाने ही सॅलरी असणार आहे. मित्रांनो, ही थोडक्यात माहिती होती असिस्टंटच्या ॲडबद्दलची NICLच्या. तर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल आपल्या कोर्सेसबद्दल जे काही अवेलेबल आहेत आपल्या क्लासेसचे, तर प्रथम ॲप डाउनलोड करून आपण त्या गोष्टी सर्व पाहू शकतो. तसेच संकल्प एज्युकेशनला कॉल करून सुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद. पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट.